जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम बांधवांनो. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 17 सप्टेंबर 1937 रोजी मुंबईच्या विधिमंडळात खोटी पद्धती नष्ट व्हावी यासाठी विधेयक मांडले. मोठे जमीनदार, सावकार, खोत विरुद्ध कष्टाळू शेतकरी, श्रमकरी यांच्यातील हा लढा होता. 10 जानेवारी 1938 रोजी मुंबई कौन्सिलच्या असेंब्लीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या नेतृत्वात कोकण, सातारा, नाशिक येथील 20 ते 25 हजार शेतकऱ्यांनी भव्य असा मोर्चा काढला. खोटी पद्धती नष्ट करा, सावकारशाहीला मूठमाती द्या, शेतकऱ्यांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, अशा घोषणा आणि नारे देत त्यांनी असेंब्लीला वळसा घालून ते सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान आझाद मैदान या ठिकाणी आले. त्यांनी नामदार खेर यांच्याकडे निवेदन दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी जमलेल्या सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असताना, भाषण करत असताना म्हणतात की तुम्ही सर्व शेतकरी जात धर्म विसरून एकत्र येऊन हे आंदोलन करत आहात. तुम्ही अशाच पद्धतीने एकत्र या आणि सत्ता मिळवा. तुम्ही जाती धर्माच्या भिंती ओलांडून या ठिकाणी एकत्र आलात आणि एवढं मोठं आंदोलन यशस्वी संपन्न करत आहात. या गोष्टीचा मला फार आनंद झालेला आहे. आपले कोण आहेत, आपल्या हिताचे कोण आहेत आणि आपले शोषणकर्ते कोण आहेत हे आपण समजून घेतले पाहिजे. सावकार, जमीनदार, खोत, श्रीमंत हे श्रमकरी, शेतकरी, कष्टाळू लोकांचं हित करणार नाहीत. साप आणि मुंगूस यांच्यात मैत्री होणार नाही, मांजर आणि उंदीर यांच्यात मैत्री होणार नाही. त्याच पद्धतीनं भांडवलदारांनी निवडून दिलेले प्रतिनिधी सरकार तुमचं हित किंवा तुमचं कल्याण करतील ही गोष्ट शक्य नाही. त्यामुळे ही सर्व सत्ता मुठभर लोकांच्या हातामध्ये आहे. तुम्हाला सर्वांना एकत्र यावं लागेल आणि या शासनकर्त्याच्या विरोधामध्ये तुम्हाला आंदोलन करावे लागेल. ही गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 10 जानेवारी 1938 रोजी सांगितली. त्या विचारांची तेव्हा उपयुक्तता होती आणि आज 2025 मध्ये अदानी, अंबानी सारख्या उद्योगपती धार्जिण्यांचं सरकार आहे. त्यामुळे हे सरकार भारतातल्या शेतकरी, कष्टकरी, गोर गरीब कामगारांचं, शेतकऱ्यांचं कल्याण करतील ही गोष्ट शक्य नाही. ही गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा सांगितली होती. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शेतकरी विषयक जे कार्य आहे ही गोष्ट या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या लक्षात आली असेल, आपण समजून घेतलं पाहिजे.